नारी शक्तीचा. हे पहा, तुमच्या प्रत्येकीचे फोटो काढण्यात येतील आणि ते तुम्हाला गुगलची लिंक पाठवण्यात येईल, उद्याच पाठवण्यात येतील. त्याच्यामुळे आणि हा जो काही आता हे पूर्ण जे शूटिंग होतं याचे अर्धा तासाचे क्लिप करून ते चॅनलला पण टाकण्यात येतील. त्याला 3 दिवस लागतील. म्हणजे जे आपण इथे बोललो, जे काही केलं ते सगळं तुम्हाला नंतरही घरच्यांना दाखवता येईल की मी स्टेजवरती जाऊन मी हे बोलले, या कार्यक्रमात काय काय घडलं ते. आता आहे धनश्री येवले. मसाला घरगुती काळजी घेऊन बनवलेले असतात. मी 7वीला जशा सुट्ट्या लागल्या तेव्हापासून मला फूडमध्ये खूप इंटरेस्ट होता. तेव्हापासून मी केक बनवायला शिकली. त्यावेळेला मी 80 रुपयाला केक विकायची, तर आज 300 रुपयाचा अर्धा किलो केक विकते. केक, आईस्क्रीम, चॉकलेट, मसाले, मल्टीपर्पज बिझनेस आहे. ओरिफ्लेमचं पण करते. आपल्याला घरगुती लागणाऱ्या सगळ्या वस्तू माझ्याकडे असतात आणि स्वतः बनवते. लाडू, लोणचं, एका टायमाला 20-20 किलोचं लोणचं मी स्वतः बनवते. थँक्यू. एवढे सगळे आपल्याकडे एनर्जी आहे, द्या त्यांना, या ना. एवढी एनर्जी आहे, ही जर प्रॉपर युटिलाइज झाली तर सगळे मिळून पुढे जाऊ शकतो. म्हणून आजची बिझनेस मीट आहे की कोण काय करतं हेच माहिती नसतं आपल्याला. प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी टॅलेंट असतं. मनापासून मॅडम हे कौतुक तुमचं. नेक्स्ट. आणि हे LED स्क्रीनवरचा जो डेटा आहे ते बनवणं, हे सगळं काम काय झालं? अमृजा. हो, यांचं जेव्हा गुगल फॉर्म वाचला ना तर त्यांनी लिहिलं गाई आणि म्हशीचे तूप आणि आयुर्वेदिक डॉक्टर वापरतात. आयुर्वेदिक डॉक्टर वापरतात आणि बाकी सगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये पण यांनी तयार केलेलं तूप पाठवलं जातं. हो, ते चुकून झाले, मला ते कळालं. अमरजा होतं ते अमृजा झालं आहे. अमृजा आहे त्यांचं नाव. आणि कुठल्या म्हणजे नाशिक रोड. आणि माझं पुण्याहून येतं तूप आणि माझं पाऊच आणि बॉटल्सच्या ह्याच्यात असतं. महत्त्वाचं असतं की आपण जेव्हा बॉटल्स खरेदी करतो त्यावेळेला त्या ML मध्ये असतात आणि पाऊच जेव्हा खरेदी करतो त्या किलोमध्ये असतात. आणि माझ्याकडे पाव किलो, अर्धा किलो आणि 1 किलोच्या स्वरूपात पाऊच अवेलेबल असतात. आणि डॉक्टरांची माझी आज 1.5 वर्ष झाले कायमस्वरूपी आता दर महिन्याला 5-5 किलोची ऑर्डर असते. बघा, म्हणजे तुम्ही बाहेरून तूप आणतात पुण्याहून आणि ते इथे डॉक्टरांना सप्लाय करतात. म्हणजे एक टाईपचं ट्रेडिंग करून सुद्धा महिला पैसे कमवू शकतात, चांगल्या ठिकाणचे आणि चांगले कॉन्टॅक्ट असतील तर. या पंढरपूर वारीला सुद्धा आल्या होत्या, माझ्याच लक्षात नाही राहिलं. अजित कुलकर्णी बरोबर, अजित कुलकर्णी बरोबर, सिस्टर बरोबर. समृद्धी देसाई ही आर्किटेक्ट आहे. म्हणजे बघा, आर्किटेक्ट, डॉक्टर, सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. वेगळ्या टाईपची ही मीटिंग आहे, एकाच प्रकारची असल्यापेक्षा. हॅलो, मी समृद्धी धर्माधिकारी देसाई. मी 5 वर्षांपासून आपला जॉब एक्सपिरियन्स घेतला आहे आणि आता जस्ट मागच्या जॅनपासून मी माझं स्वतःचं चालू केलं आहे. महात्मा नगरला माझी फर्म आहे. तुम्हाला लँडस्केपिंग, आर्किटेक्चरल प्लॅनिंग किंवा इंटिरियर्स वगैरे काहीही करायचं असेल तर प्लीज लेट मी नो. हे पहा, आर्किटेक्ट लोक, तुम्हाला जर काही घर सजवायचं असेल, काही मदत लागली तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आपल्या जसं प्रत्येक गृहिणी ही घरातले छान करू शकतो, तसे आर्किटेक्टला त्यांचं एक वेगळं डोकं असतं, ते तीच गोष्ट खूप छान प्रकारे करू शकतात. नेक्स्ट. सोनाली जोशी. पारंपरिक दागिने, स्टोन, ऑक्साईड ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी, स्टायलिश आणि स्वस्त, पारंपरिक. बरं. हॅलो, मी सोनाली जोशी. माझ्या ब्रँडचं नाव आहे पर्ल शॉपी. गेले 4 वर्ष मी पर्ल शॉपी या नावाने ब्रँड चालवते आहे. इंदिरानगरमध्ये माझं शॉप आहे. मेनली माझ्याकडे ट्रेडिशनल ज्वेलरी आहे. मोत्यांचे आपले पारंपरिक दागिने जे कधी आउटडेटेड होत नाही आणि मोती तुम्ही डिझायनर असो किंवा ट्रेडिशनल वेअर असो, सगळ्या याच्यावरती मोती जातोच. या सगळ्या ज्या आहेत माझ्याकडे ट्रेडिशनलमध्ये जास्त आहेत. त्याचबरोबर माझ्याकडे अमेरिकन डायमंडमध्ये आहेत,
ऑक्साईडमध्ये आहे आणि रजवाडीमध्ये पण कलेक्शन आहे, तर एकदा नक्की व्हिजिट करा. हे पण त्या येताना बघा कसं आलं बिझनेस म्हटलं ते घालतात तसं, म्हणजे मोत्याचं हे असं दिसेल, हे हातातलं मोत्याचं अंगठी, म्हणजे बिझनेस मीटला येताना जे कोणाचे प्रोडक्ट असतील ते तुम्ही घातले तर लोकांना ते दाखवता येतात. कसं यायचं असतं हे पण एक ट्रेनिंग यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता, म्हणजे ज्यांचे देणं शक्य असतील ते. आणि जर कोणाला स्मॉल स्केलवरती बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर मग मी त्यांच्यासाठी पण रिसेलिंगसाठी देते. ऑनलाईन रिसेलिंग करू शकतात किंवा मिनिमममध्ये 3-4 हजारमध्ये जरी तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल कोणाला, तरीसुद्धा मी तसं तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. नेक्स्ट. समर्थ पुरणपोळी, सुनीता काटकर या माझ्या सासूबाई आहेत आणि अत्यंत म्हणजे चुलत सासूबाई आहेत, पण अगदी उत्कृष्ट स्वयंपाक बनवणार, सगळे पदार्थ आणि प्रोफेशनली पॅकिंग कसं असावं ते खरंच यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. स्विगी आणि झोमॅटोवरती त्या विकतात. त्यांना विचारलं मी आज की तुम्हाला स्विगी झोमॅटोवरती पुरणपोळी कशी विकली तुम्ही, म्हणजे शेजारच्या मुलाने मला सांगितलं. म्हणजे नॉर्मल पुरणपोळीचा रेट जर सपोज 40 असेल तर पॅकिंग आणि हे करून द्यायला स्विगी झोमॅटोचे चार्जेस GST म्हणून ती पोळी जवळपास त्यांना जास्त रुपयाला विकावी लागते. म्हणजे इगतपुरीहून आलेल्या आहेत पण उत्कृष्टपणे सगळ्या ऑफिसेसला सुद्धा. म्हणजे काय होतं की घरातलं खाणं असलं तर माणूस दररोज, आपण बघा हॉटेलमध्ये 2 किंवा 3 दिवस खाऊ शकतो, घरात आपल्याला खाण्याचा कंटाळा येत नाही, कारण घरचं अन्न हे घरचंच असतं. तसं घरगुती अत्यंत खूप छान प्रकारे या डबा पण बनवतात आणि असं किती काम सांगितलं ते पटकन करून द्यायला तयार असतात. हॅलो, नमस्कार. मी सौ सुनीता अरविंद काटकर. माझी स्पेशलिटी आहे पुरणपोळी व मेथीचा ठेपला, साजूक तुपाची पुरणपोळी. मी आज छोट्या याच्यातून जे म्हणजे पुढे केलं ते आज मी नाशिकमध्ये पण माझा उद्योग मी चालू शकली. आणि हे इथं येण्याचं कारण आमच्या सुनबाईच्या माध्यमातून मी इथं आली. तिला मी खूप म्हणजे हे करते. धन्यवाद. महत्त्वाची गोष्ट त्या म्हणाला, त्यांना आपण लिहिलं होतं ना तुमचे व्हिजिटिंग कार्ड आणा किंवा काहीतरी तुम्ही डेटा कसा एक्सचेंज करणार. तर काल त्यांनी पहिल्यांदा ते पॅम्पलेट वगैरे बनवले, म्हणजे तृप्तीदा बघ पॅम्पलेट बनवलं. मलाच आनंद झाला की काहीतरी तुम्ही प्रगती करत आहात, की मी काय करते मी तोंडी सांगण्यापेक्षा छोटे आणि छान असे त्यांनी पॅम्पलेट बनवलेले आहेत. अशी गोष्ट तुम्ही म्हणजे छोटी प्रगती आणि ओळखी खूप महत्त्वाच्या असतात. सविता लोखंडे, निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. बरं, पटापट 35+ देशांमध्ये त्यांची उत्पादनं जातात. जपानी संशोधनावर कुठले उत्पादनं, कंपनीचे उत्पादन नासा अंतरवीरांनी वापरले आहेत. ही लाईन मला खूपच कॅची वाटली. म्हणजे नासाच्या लोकांनी तुमचं नक्की काय उत्पादन वापरलं? नमस्कार, मी सविता लोखंडे. मी एक नॅचरोपॅथिस्ट आहे आणि मी त्याबरोबर इंडस विवा नावाची आपली इंडियन कंपनी आहे, त्या कंपनीला मी नाशिकमधनं सपोर्ट करते. मी त्याची डिस्ट्रीब्युटर आहे. खरोखर आपल्या भारताची कंपनी जी फक्त 12 वर्षापूर्वी आपल्या इंडियात आली, तिने त्याचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आहे ते जॅपनीज आहेत. त्यांच्या प्रोडक्टने आज डायबिटीज, अर्थरायटिस, BP हे सगळे जेवढे लाईफस्टाईल डिझीज आहेत तेवढे सगळे रिव्हर्स होत आहेत. आणि कंपनीने फक्त 12 वर्षात जवळजवळ इथे फक्त 35+ देश लिहिले आहे, पण जवळजवळ 40 ते 50+ देशांमध्ये ते एक्सपोर्ट होत आहे. ही आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची बाब आहे, कारण बाहेरचे प्रोडक्ट वापरणं हे आपल्या इथलं प्रेस्टीज समजलं जातं, पण आपले प्रोडक्ट बाहेर विकणं ही अजून खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मला इथे तृप्तीदा यांचं खूप कौतुक करावंसं वाटतं, चौधरी कंपनी यांचं कौतुक करावंसं वाटतं, कारण बायकांना कुठलं तरी पाठबळ हवं असतं. खूप काही करून जातो आपण बायका, छोट्या मोठ्या गोष्टी तर करतोच हो, पण खूप मोठे बिझनेस पण आपण इथे बघत आहोत, ते करत आहोत. पण हे सगळं करत असताना आपण आरोग्य गमावतो आणि आपलंच आयुष्य आपण जगणं विसरतो. हे जगणं सापडण्यासाठी छोट्या मोठे नाही
तर मोठ्या मोठ्या आजारांना बळी पडल्यानंतर आपण जगणं विसरतो. हे जगणं ह्या माध्यमातनं मला सापडलं. मला 22 नाही 24 नाही 26 वर्षापूर्वीचा थायरॉईड आजार होता, जो पूर्णपणे ह्या प्रोडक्टने बरा झाला. डायबेटीस पूर्णपणे गेलं, जे 10 वर्षापूर्वी मला झालेला होता. त्या काळात एकच गोष्ट फक्त, त्या काळात मी 8 तासही काम करू शकत नव्हती, जी मी आज 18 तास मी फ्रेश माइंडसेटने काम करत आहे. थँक्यू सो मच. माझ्याबरोबर तुम्ही कामही करू शकता किंवा तुम्ही प्रोडक्टसाठी पण अप्रोच करू शकता. मी पॅम्पलेट तुम्हाला देत आहे आणि मी परत एकदा तुम्हा सगळ्यांचं आभार मानते. थँक्यू मॅडम. आता कसं आहे, आपल्याला एवढ्या सगळ्यांचं ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कमीत कमी नेक्स्ट राऊंडला जास्त वेळ मिळावा म्हणून थोडी घाई करते, बाकी काही नाही. आणि 35 देशांमध्ये यांचं काय प्रोडक्ट गेले, नासाने वापरल्यामुळे, म्हणून मी त्यांना म्हटलं नक्की नासाने याच्यातलं कुठलं प्रोडक्ट वापरलं. नेक्स्ट दीपाली जगदाळे. ते सगळ्या प्रकारचे धान्य देतात आणि हेच जेव्हा सर्टिफिकेट येतो ना तेव्हा पुढची स्लाईड द्या, म्हणजे मग पुढच्या व्यक्तीला लगेच यायला सोपं जातं. नमस्कार, मी दीपाली जगदाळे. गेल्या 26 वर्षापासून मी व्यवसाय करते, म्हणजे वयाच्या 13व्या वर्षापासून मी पहिले पापड, लोणची सर्व सेल केलं. त्यानंतर एक उत्कृष्ट अकाउंटंट आहे मी. डाएट टिफिन पण सेल करते आणि आता नव्याने हे प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे, डाएट ढोकळा. आणि माझं ढोकळा पीठ आणि थालीपीठ भाजणी पीठ हे युरोपला गेलेलं आहे 8 दिवसापूर्वी. आणि असेच माझे आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इथनं ऑर्डर आलेल्या आहेत मला. थँक्यू. तुम्ही जी काम करताना तसं तुम्ही जसं केलेलं आहे, तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा, म्हणजे इथे बस नंतर आपण करू असं सेशन घेऊ किंवा तुम्ही याच्यावरती की मग बाकीच्या महिलांना पण सपोर्ट होईल. थँक्यू. उज्ज्वला आठवले. येण्यामध्ये जास्त वेळ घालवू नका, त्याच्यामुळे जेव्हा हे आलं की आपलं नाव दिसलं ना तुम्ही इथे येऊन बसा, म्हणजे पुढचे 10-10 सेकंदसुद्धा महत्त्वाचे आहेत. याच्यानंतर मुक्ताने इथे, अरे आधीची स्लाईड दाखवा. याच्यामध्ये काय 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 तुमचे उत्पादनं? प्रमुख उत्पादन माझं भाजणीची चकली आहे. गेले 16 वर्ष झाले मी हा व्यवसाय करते आहे. मी एकेकाळी 5 किलो दिवसभर चकली करत होती. आज माझ्याकडे 5000 किलो चकल्या होतात आहे. आणि मी मुंबई, नाशिक, पुणे आणि मुंबई, नाशिक, पुणे आणि जळगाव या साईडला सप्लाय करते. आणि आत्ता सध्या माझी चकली कतारला सिलेक्ट झालेली आहे. कतारसाठी, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि नंतर मोदक आहेत माझे. उद्या अक्षय तृतीया आहे, त्यासाठी मी आंबा मोदकसुद्धा रेडी करून आणलेला आहे. तुम्ही चव घेऊ शकता. थोड्या प्रमाणात आणलं आहे, जास्तीत जास्त सगळ्यांनी चव त्याची घ्यावी. हे बघा, दिवसाला 5000 किलो चकल्या करणं सोपं नाही. तुमच्याकडे किती म्हणजे मशीन आहे का खूप? हो, माझ्याकडे 2 मशिनरी आहे आणि कमीत कमी 7 लेडीज आहेत माझ्याकडे आणि सगळ्या लेडीजच आहेत. हे बघा, महिलांना म्हणजे एक जर तुम्ही मशीन घेतलं आणि त्याच्यावरती 7 महिलांचाही रोजगार यात निर्मिती होते, म्हणजे यांना खरंच टाळ्या वाजवा की स्वतःच्या घराबरोबर बाकीच्यांचं सुद्धा त्या करत आहेत. कौतुकाची गोष्ट आहे की आपल्या स्वतःबरोबर बाकीच्यांचंही उलट छान काम करत आहे मॅडम तुमचं मनापासून हे. आणि काय आंबा मोदक ना आम्ही नंतर टेस्ट करू. ॲक्च्युली मला स्वतःलाच कुकिंगची खूप आवड आहे. मी काहीतरी करावं म्हणून मी हा व्यवसाय पण करते आणि त्याचबरोबर कॅटरिंगचा पण माझा व्यवसाय आहे. मी 10 लोकांपासून ते 2000-3000 लोकांपर्यंत ऑर्डर पण आम्ही घेतो. छोटे खाणी कार्यक्रम घेतो, पण ते आम्ही डब्यांमध्ये सप्लाय करतो. मोठे खाणी असेल तर आम्ही सर्विससुद्धा देतो. आणि माझ्या प्रॉडक्टचं नाव आहे आपूर्ती फूड्स. थँक्यू. हे बघा, आपल्याकडे म्हणजे 2-4 लोकांचा स्वयंपाक नाही, 2000 लोकांचे स्वयंपाक पण करण्याचं याच्यात डेअरिंग आहे. कौतुकाची गोष्ट आहे. मला 2 लोक आलं तरी टेन्शन येऊन जाईल की काय बनवून काय नाही. खरं तेच सांगते. आणि नाशिकमध्ये मला उकडीच्या मोदकांसाठी प्राईज मिळालं आहे. उत्कृष्ट उकडीचे मोदक असतात, हाताचे पण आणि साच्याचे पण असतात.
मी नाशिकला एका मोठ्या ब्रँडला पण सप्लाय करते उकडीचे मोदक. सगळ्यात मोठी ऑर्डर माझी होती. एका दिवसाला साधारणपणे 2000 मोदक केलेले आहेत. माझं कॅटरिंग जरी नसलं तरी मी दुसऱ्याही कॅटरिंगवाल्यांना सप्लाय करते उकडीचे मोदक. थँक्यू. उलट तुम्ही आता जर तुम्हाला जर वाटलं नाही यातल्या कुठल्या महिलांना तुम्ही काय करू शकला ट्रेनिंग विनिंग आणि तर त्यासुद्धा तुम्हाला 2000च्या ऐवजी तुम्हाला 20,000ची ऑर्डर आली तरी सगळ्या महिला मदत करतील तुम्हाला. कराल ना तुम्ही मदत? आता याच्यानंतर आहे मुक्ता केळकर. मुक्ता केळकर ही संपूर्ण बोलतेस. नमस्कार. मी इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात गेले 2003 काम करते आहे. आपल्याला सहल असेल, मुलांचं शिक्षण असेल किंवा आपलं आरोग्यासाठीचा इन्शुरन्स असेल, सगळ्यासाठी आपल्याला ना बचत करावी लागते. मग आपल्या हौसेसाठी असो किंवा आपल्याला गरज म्हणून असो, त्याच्यामध्ये इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट जरूर समजून घ्या प्रॉडक्ट काय आहे ते, आणि आपल्या गरजेप्रमाणे आपण त्याच्यात उडी घेऊया. पण बचत करणं आणि इन्शुअर्ड राहणं ही आज काळाची गरज आहे. काळाची पावलं ओळखा आणि त्याच्याबरोबर चालूया. धन्यवाद चौधरी प्रतिष्ठानचे आणि तृप्तिदाचे. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं जी मुक्ता आहे ना, कधीच कोणाला फोर्स करत नाही. तर इन्शुरन्स एजंट म्हटलं की आपल्याला त्यांच्या अंगावरच भीती वाटते ओळख करून घ्यायची. सारखे फोन करतात की घेता का इन्शुरन्स. पण मुक्ताला मी गेल्या नाही जास्त वर्षापासून ओळखते. कधीही तिला खूप असं मी हे विकते आणि माझं तुम्ही प्रोडक्ट घ्या आहे आजपर्यंत मुक्ताने कधीच सांगितलेलं नाही. पण जेन्युइन तुम्हाला सर्व्हिस देईल आणि याची मला गॅरंटी आहे. आणि खरंच सगळ्यांनी बचत करायला पाहिजेच. मुक्तासाठी टाळ्या वाजवा. हां, आपल्याकडं आपले माजी महापौर नाना कुलकर्णी यांच्या कन्या ज्या आता नगरसेविका आहेत DGP नगर, त्या आपल्याकडं कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेल्या आहे. एक छोटे गाणे त्यांच्या सत्कार ठेवतोय आणि परत आपला कार्यक्रम सुरू करू. संध्याताई या. छान कार्यक्रम आहे. हे मॅडम याच्यामध्ये 111पेक्षा जास्त महिला आहेत की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात, काही आर्किटेक्ट आहेत, काही डॉक्टर आहेत, काही 5-5 हजार किलो सामान बनवणाऱ्या आहेत. सगळ्या टाईपच्या महिला आहेत. आणि यांच्यासाठी जर काही चांगलं करता आलं असं काही स्कीम असेल तर आम्हाला तुम्ही नक्की सांगा. तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला येतात आणि आम्हाला चांगलं वाटतं तुम्ही आलं तर. पहिल्यांदा चौधरी यात्रा कंपनी आणि त्यांची जी वुमन्स विंग आहे त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करते. आत्ताची सध्याची जी काळाची गरज आहे, कारण प्रत्येकाला बाहेर निघून जॉब करणं शक्य नसतं. त्यामुळे आपल्या माध्यमातून आपण ज्यात एक्सपर्टाईज आहोत किंवा आपल्याला जे स्किल्स आहे त्या स्किल्स डेव्हलपमेंटच्या माध्यमातून स्वतःला घडवून आपला बिझनेस असेल, छोटासा व्यवसाय असेल, त्या माध्यमातून स्वतःला घडवण्याचा प्रयत्न आपण सातत्याने महिला एक मोठ्या प्रमाणात करत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सगळ्यांना मोठ्या संख्येने एकत्र केलेला आहे. एकदा चौधरी यात्रा कंपनी आपण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूयात. मी त्यांचं अभिनंदन करते. आणि जसं ताईंनी आत्ता सांगितलं की मला सांगायला आनंद होतो आहे, मी नगरसेविकासुद्धा भारतीय जनता पार्टीची आहे, त्यामुळे मला अभिमान आहे. आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या माध्यमातून किंवा आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून महिलांना केंद्रबिंदू ठेवून अनेक अशा सरकारी योजना ज्या आहे त्या सर्वस्वी पूर्णपणे या महिलांनी त्यांच्या व्यवसायामध्ये एक चांगलं असं म्हणता येईल की एक आपला आर्थिक हातभार आपल्या संसाराला लावण्यासाठी आणि स्वतः सक्षम होण्यासाठी महिलांसाठी अनेक योजना आणलेल्या आहे. त्याच्यामध्ये आता मी ते सांगायला गेले तर पुढचे 2 तास लागतील, पण मी एक जरूर सांगेल. एखादा कार्यक्रम आपण जरूर योगेशजी असा करूयात ज्यामध्ये विविध योजना, कारण मी महाराष्ट्र प्रदेशाचं 11 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे आणि ह्या योजनांच्या माध्यमातून पार अगदी आपल्या नाशिकचे छोटे छोटे खेडेसुद्धा आम्ही सगळीकडे जाऊन आलेलो आहे. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की ड्रोन दिदी असेल किंवा
लखपती दिदी असेल किंवा मुद्रा असेल, स्टँडअप असेल, स्टार्टअप असेल, असे अनेक योजनांच्या आणि स्टार्टअपचे लोन तर आपण घेतल्यानंतर आपल्याला असं टेन्शन असतं की मला लगेच ते लोन पुढच्या महिन्यामध्ये चालू होणार आहे, मी माझा बिझनेस कसा करू. तर 18 महिन्यांनी हे सगळे तुमचे जे हप्ते आहे ते सुरू होतात. अशा अनेक योजना आदरणीय मोदीजी आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला ABCD त्यांनी कॅटेगरी केलेली आहे. जे शहर त्या कॅटेगरीमध्ये येतं त्याच्यावर त्याच्या वीज सवलत आहे, बाकीच्या रेंटच्या सवलत आहे, अशा अनेक प्रकारच्या योजना ह्या सरकारच्या आहे. त्यामुळे आपण जरूर एक सेशन त्याचं 1-2 तासाचं आपण नक्की पुढच्या काळामध्ये घेऊयात, जेणेकरून तुम्हा सगळ्या महिलांना याची माहिती मिळेल. कारण योजना खूप असतात पण त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे मी जरूर असं सांगेन की येत्या काळामध्ये या विषयासाठी आपण एकदा परत भेटूयात. आणि फक्त एकच शेवटची गोष्ट सांगते, आपल्या सगळ्यांसाठी कालचा दिवस हा ॲक्च्युली ऐतिहासिक ठरावा असा कालचा आपल्या सगळ्या महिलांसाठीचा दिवस होता. गेल्या म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1990 साली जेव्हा 33% आरक्षणाचं बिल हे आणलं गेलं तेव्हाचा काळ हा तेव्हा अनेक जर तर याच्यामुळे हा काळ असा होता की आरक्षण द्यायचं का नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांना 50% आरक्षण हे सरकारने दिलेलं आहे. पण लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा याच्यामध्ये कारण धोरणात्मक जे आपल्या प्रदेशाचे निर्णय असतील किंवा देशाचे निर्णय असतील ज्या संसदेमध्ये होता त्याच्यामध्ये 33% महिला जर आल्या तर त्या नक्कीच संघटितपणे चांगलं कार्य निर्णय क्षमतेमध्ये येऊ शकतील. पण दुर्दैवाने सर्व इंडिया आघाडीने विरोध केल्यामुळे, त्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे काल आपल्याला ते 33% आरक्षण मिळू शकलेलं नाही आहे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करेल की येत्या काळामध्ये हा आपला जो आवाज आहे तो आपल्याला राजकीय दृष्टीने नाही पण महिला तिथे गेलात तर महिलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू शकता. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे आरक्षणासाठी इथून पुढे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडावी. आपण सगळ्या बिझनेस वुमन आहात, त्यामुळे त्याचा आपण सगळ्यांनी नक्कीच येत्या काळामध्ये प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून नरेंद्र मोदीजी यांनी हे जे बिल आणलं होतं त्याला समर्थन करण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपण जरूर आपली बाजू मांडावी अशी आपल्याला विनंती करते. आणि मला बोलवलं त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद म्हणते. थँक्यू मॅडम. उलट महिलांच्या याच्यासाठी जर काही चांगले कार्यक्रम असतील तर नक्कीच आम्हाला तुम्ही सांगा आणि आपण हे करू. आता या 700 महिलांना काशीला घेऊन चाललेल्या आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मॅडम. मग आमच्या बिझनेस वुमनला सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात कुठे असं असेल तर. हां हो, म्हणजे आम्हाला नेलं तर आम्ही पण थोडंसं बिझनेसपासून थोडंसं वेगळं हे करून 2-3 दिवस आम्ही नक्कीच आराम करायला यायला, कोणी फ्री नेलं तर नक्कीच जाऊ. नाही, आर्या पटेल म्हणजे कुठलेही परफ्यूम असू देत, या सगळ्या गोष्टी, फ्रॅग्रन्स, परफ्यूम, या सगळ्या गोष्टी विकण्याचं काम करतात. याच्यानंतरचे जे असतील ना त्यांनी पटापट येत जा, म्हणजे वेळ वाचतोय. सांग. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आर्या पटेल. माझ्या फर्मचं नाव ध्रुवतारा एंटरप्राइजेस आहे. माझ्याकडे फ्रॅग्रन्स आणि क्लिनिंग रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत. तुमचं घर सुगंधित आणि स्वच्छ करण्यासाठी माझ्याकडे सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. कार फ्रेशनर, टॉयलेट फ्रेशनर, रूम फ्रेशनर्स, क्लिनिंग रिलेटेड सगळे केमिकल्स अवेलेबल आहेत. ते तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. म्हणजे घरामध्ये आपण हे पहा, वॉशरूममध्ये पण आपण लावतो ते सगळे, म्हणजे फ्रॅग्रन्स, सुगंधी सगळ्या वस्तू हिच्याकडनं तुम्ही घ्या. काही आम्हाला जर तू बसन इथे उभे राहा तुम्ही, जर इथे आम्हाला काही तू कन्सेशन देणार आहेस का तर लगेच लोक बुक करतील. हो, 10% कन्सेशन मिळेल. आणि माझ्याकडे एक रूम फ्रेशनरचं मशीन आहे ज्यामध्ये टायमर आहे आणि डे नाईटचं सेन्सर आहे, ज्यामुळे तुमचं घर आणि ऑफिस हे 24 तास सुगंधित राहू शकतं. थँक्यू. चालेल. नेक्स्ट सुनंदा सोनवणे, इव्हेंट मॅनेजमेंट. डॉक्टर प्रसाद अंधारे आलेले आहेत. प्रसाद अंधारे नाव आहे, त्यांनी पटापट या. नाही, माझं सुमित्रा तांबट आहे. सुमित्रा तांबट. जय गजानन. आम्ही गुजराती आहोत. माझा स्पेशल चिवडा आहे. आम्ही याचे लाडू पण करतो, बेसनाचे लाडू,
सगळे वेगवेगळी व्हरायटी असं चकल्या अनारसे हे सगळं आम्ही घरगुती सगळं तयार करतो. चिवडा आमचा एकदम स्पेशल आहे. एक मिनटं या, फक्त थोडी एक मिनटं माहिती सांगते, एकदम 30 सेकंदामध्ये माहिती सांगा पटकन. हॅलो, मी लीला भट. मी सुमित्रा तांबट या माझ्या मैत्रिणीला मदत करते चिवडा बनवण्यासाठी. तर आम्ही हा चिवडा जो बनवतो तो अगदी बाहेर दुकानात मिळतो तसा नसून आम्ही घरच्या मसाल्याने तयार करतो तो. एक मिनटं. आता सद्गुरू क्लासेस सुनंदा सोनवणे. सुनंदा सोनवणे या इव्हेंट मॅनेजमेंट आहे आणि त्यांच्याकडे बऱ्याच महिला हे करतात ना. किती महिला आहेत मॅडम? सध्या माझ्याकडं 25 ते 30 महिला कार्यरत आहे. माझं स्वतःचा लेझिम टीम, टिपरी टीम, टाळ पथक आहे आणि मी इव्हेंट मॅनेजमेंट हे पर्सनली पण करते आणि माझा पार्टनरशिपमध्ये पण बिझनेस आहे. केटरर्स, डेकोरेशन, लाईट, म्युझिक सिस्टीम. म्हणजे माझं विशेष हे आहे की तुम्ही कॉल करा 1 नंबर, तुमचे कामं होतील 100. आणि त्यात माझ्या महिलांना मी तिथपर्यंत संकुचित न ठेवता, माझ्या महिला ज्या इथपर्यंत येऊ शकत नाही त्यांचा तुम्ही जो व्यवसाय करता, जसं लोणचं, पापड वगैरे जे काही घरगुती असेल तर त्यांचं मार्केटिंग करण्याचं काम मी करते. दुसरा हा व्यवसाय. आणि तिसरा माझा असा व्यवसाय आहे की टूर्स अँड ट्रॅव्हलिंगचा पण माझा स्वतःचा बिझनेस आहे. धन्यवाद. एवढंच. म्हणजे खूप बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि चौधरीच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या असतात. नेक्स्ट. गायत्री शिरापुरे. साड्यांचं आहे. कोण आहे? नाव आलं की पटकन या, म्हणजे वेळ वाचतो. है ना? नमस्कार सर्वांना. महिला या सुंदर असतात पण त्यांना अधिक सुंदर बनवण्याचं काम गेले 23 वर्ष कालिका करते आहे. मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे हा बिझनेस वाढवते आहे आणि माझ्याकडे डिझायनर साड्या, कस्टमाइज ड्रेस आणि फिटिंगमध्ये, परफेक्ट फिटिंगमध्ये बसणारे इनरवेअर्स, कॉस्मेटिक आणि ज्वेलरी यांचे हे प्रोडक्ट माझ्याकडे आहे. श्यामल पितळे. श्यामल पितळे या स्लाइड. चॉकलेट बनवतात, होममेड चॉकलेट्स असतात, गिफ्ट, कुकीज वगैरे खूप छान बनवतात. कुकीज, चॉकलेट आणि कुठले केक्स. आणि कुठल्या शॉपमध्ये मॅडम आत्ता पण तुम्ही विकताय ते? सध्या माझे ब्राउनीज जात आहेत, निलेश सुपर मार्केटमध्ये आहेत, कुकीज आहेत आणि अजून 2-3 शॉप्समध्ये ठेवलेले आहेत. मी कुकीज, केक्स, पर्सनलाइज्ड इव्हेंट्ससाठी तुमच्या सगळ्या जे काय हवे त्याप्रमाणे गिफ्ट, कॉर्पोरेट गिफ्टिंग पण करते तुमच्या बजेटप्रमाणे जे काय असेल ते. यांच्या कुकीज निलेश सुपर मार्केटमध्ये असतात. तुम्हाला माहिती आहे निलेश सुपर मार्केट 2 पैसे जास्त घेतात पण क्वालिटी असेल तरच लोक पण देतात. तर त्यांच्या कुकीज खरंच खूप छान असतात. आणि दिवाळीला पण आपण गिफ्ट म्हणून यांनी बनवलेल्या कुकीज, गिफ्ट रॅम्पर एकदम प्रेझेंटेबल असतात त्यांनी केलेल्या. कारण मी घेतलेलं आहे, पाईपलाईन रोडला असतात आणि त्यांचा नंबर पण आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट साईड हे डिस्प्ले करा म्हणजे त्यांना यायला वेळ वाचेल. आता अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी पुरणपोळ्या पण केलेल्या आहेत आणि आता सध्या ते ऑर्डर्स चालू आहेत पुरणपोळ्याच्या. जर कोणाला हवे असतील तर नक्की सांगा मला. नक्की सांगण्यात येतील. नेक्स्ट.